शक्तीपीठ महामार्गाला यवतमाळमधल्या शेतकऱ्यांचा विरोध नाहीये, पण शेतीला 2 कोटी रुपये एकर असा योग्य भाव देण्यात यावा या मागणीकरता यवतमाळ जिल्ह्यातील महागाव इथं महामार्गावर शेतकरी एकवटले। आढावा घेतला आपल्या प्रतिनिधी संजय राठोड। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग व्हावा यासाठी यवतमाळच्या शेतकऱ्यांनी अनेक आंदोलन केले आणि याचा विरोध सुद्धा आम्हाला नाही, मात्र योग्य भाव आम्हाला मिळावा यासाठी आज यवतमाळच्या महागावच्या शेतकऱ्यांनी थेट नॅशनल हायवे आडवाचं या ठिकाणी ज्यात आंदोलन करत आहे। नॅशनल हायवे आडून थोड्याच वेळात या ठिकाणी आंदोलन करत आहे। मोठमोठे या ठिकाणी बॅनर लावलेले आहे। प्रति एकर 2 कोटी रुपये आम्हाला मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी जे आहेत आता थोड्या वेळात नागपूर तुळजापूर हायवे जे आहेत हे महागाव जवळील उटी फाट्याजवळ आडून सरकारचा या ठिकाणी निषेध करण्यात येणार आहे। आतापर्यंत आम्ही यवतमाळ जिल्हा असो वर्धा जिल्हा असो शक्तीपीठाबद्दल सगळ्यांनी समर्थन दिलेलं आहे, अगोदरही दिले, याच्यानंतर आमचं 100% शक्तीपीठाला समर्थन राहणार आहे। पण आमचा एक हक्काची मागणी आहे। आमच्या सुपीक जमिनी या महामार्गासाठी जात आहेत, त्या सुपीक जमिनीमधून आमचा वर्षभराचा उदरनिर्वाह त्या शेतीमधून होतो आणि आमची जमीन जर शक्तीपीठाला गेली तर आम्ही उघड्यावर येईल। यासाठी आमचं एकच सरकारकडे मागणी आहे की आम्ही जमीन द्यायला 100% तयार आहोत, पण आम्हाला एकरी 2 कोटी रुपये हे मिळालेच पाहिजे। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्याचा विरोध नाहीच, विरोध आहे तो मिळणाऱ्या मोबदल्यास। जर शासन 2 कोटी रुपये मोबदला देत असेल तर आम्ही आमच्या जमिनी शासनाला हस्तांतरित करण्यास तयार आहोत। रस्ता रोको करण्याचा मेन उद्देशच तो आहे की 2 कोटी रुपये जर मिळाला तर आम्ही आमच्या जमिनी देऊ, नाहीतर याच्यानंतर तीव्र आंदोलनाचा इशारा आम्ही शासनाला तुमच्या मार्फत देण्यासाठी जमलेलो आहोत। खरंच येणाऱ्या काळामध्ये आता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का असा सवाल सुद्धा यावेळी उपस्थित केला जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, महागाव, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।